तर सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर सेकंड याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर जो आहे तो क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स आहे. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स म्हणजेच काय, वनस्पतींचं वर्गीकरण. आता ह्यामध्ये कोणकोणते मुद्दे आपण बघणार आहोत बा. लेट अस स्टडी किंगडम प्लांटी, म्हणजे वनस्पती ही एक सृष्टी म्हणून आपण अभ्यासणार आहोत. म्हणून सुरुवातीलाच पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे किंगडम प्लांटी आहे, सजीव सृष्टी किंवा सृष्टी वनस्पती. त्यानंतर त्याच्यातला जो सब किंगडम किंवा उपसृष्टी ज्या आहेत त्या दोन उपसृष्टी, की ज्याच्यामध्ये पहिली उपसृष्टी जी आहे किंगडम प्लांटीची ती म्हणजे सब किंगडम जिम्नोस्पर्म आणि सब किंगडम अँजिओस्पर्म, ह्या दोन उपसृष्टी आपण त्या किंगडम प्लांटीच्या अंतर्गत बघणार आहोत. तर हे तीन मुद्दे आपण या क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. तर सुरुवातीला 8th स्टँडर्ड मध्ये जो पहिला चॅप्टर होता लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, तर लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय, सजीव सृष्टी, आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण. तो चॅप्टर आपण फर्स्ट टर्म मध्येच बघितला आणि पुस्तकाच्या सुरुवातीलाच तो पहिला चॅप्टर होता, की ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की लिव्हिंग वर्ल्ड किंवा सजीव सृष्टी जी आहे त्या सजीव सृष्टीचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं होतं. कारण आपण पृथ्वीचा जर विचार केला मग ते ॲक्वेटिक असेल म्हणजे थोडक्यात पाण्यामध्ये असेल किंवा जमिनीवर असेल, तर कोट्यवधी वनस्पती असतील किंवा प्राण्यांच्या जाती प्रजाती ह्या पृथ्वीवरती एक्झिस्ट आहेत. मग एवढ्या सगळ्या वनस्पतींचा आणि प्राण्यांचा अभ्यास करणं फार कठीण होतं. त्यासाठी काही वैशिष्ट्यपूर्ण कॅरेक्टरिस्टिक्स असतील किंवा त्यांचे गुणधर्म असतील याचा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आणि त्या सजीव सृष्टीचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला, की ज्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा जो शास्त्रज्ञ होता तो सगळ्यात शेवटचा शास्त्रज्ञ रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर. या रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर या शास्त्रज्ञानं 1920 ते 1980 हा त्याचा कालावधी आहे. वॉज एन अमेरिकन इकॉलॉजिस्ट. इन 1959 he divided living organisms into 5 groups. आवाज पोहोचतोय सगळ्यांना? हो सर. स्क्रीन दिसते व्यवस्थित? हो. स्क्रीन दिसते? हो. हो हो सर. ठीक आहे ठीक आहे. माईक म्यूट करा पटकन सगळे. आता बोलायचं नाही आणि मध्ये कुणीही स्क्रीनवर अलॉटेशन करायचं नाहीये. कुणीतरी स्क्रीनवर अलॉटेशन करते बा. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी लिव्हिंग वर्ल्ड किंवा सजीव सृष्टीचं 5 किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. ते 5 किंगडम सुद्धा आपल्याला माहित आहेत. तर ते 5 किंगडम कोणते? किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय आणि किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमलिया. त्यातले पहिले 3 आपण 8वी मध्ये बघितले. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितले. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, ह्या तिन्हींचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचे एक्झाम्पल्स. तर रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकरच्या नुसार पूर्ण लिव्हिंग वर्ल्ड किंवा सजीव सृष्टीचं 5 किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलं होतं. त्यातले 3 किंगडम जे आहेत त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण अभ्यासलेले आहेत 8वी मध्ये. आणि आता ह्या चॅप्टर मध्ये किंगडम प्लांटी जो आहे, म्हणजे किंगडम प्लांटी म्हणजेच सृष्टी वनस्पती, त्याचं क्लासिफिकेशन किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघणार आहोत. बघा, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं 5 किंगडम क्लासिफिकेशन रॉबर्ट व्हिटाकरनं सांगितलेलं होतं, त्यामध्ये सुद्धा किंगडम सांगताना त्यांनी काही क्रायटेरिया वापरले होते आणि त्या क्रायटेरियाच्या धर्तीवरती त्यानं क्लासिफिकेशन सांगितलं होतं. पहिल्यांदा त्यानं ते काय जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या असणारे जे सेल्स आहेत त्याचा त्याने विचार केला होता, त्याचं स्ट्रक्चर, आणि त्याच्यावरून त्यानं प्रोकॅरियोटिक आहेत का युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजे अधिकेंद्रिकी आणि युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रिकी. मग प्रोकॅरियोटिक असेल तर त्याच्यामध्ये मोडणारा पहिला किंगडम मोनेरा, आणि युकॅरियोटिक असतील तर त्याच्यामध्ये मोडणारा किंगडम प्रोटिस्टा. त्यानंतर युकॅरियोटिक मध्ये म्हणजेच मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय आणि मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय. मल्टीसेल्युलर मध्ये परत विथ सेल वॉल आणि विथआउट सेल वॉल ह्याचा विचार करून
विथ सेल वॉल असणारे प्लांट्स आणि फंगाय आणि विदाउट सेल वॉल असणारे अॅनिमलिया. असे 5 किंगडम जे आहेत. कोणते 5 किंगडम आहेत बा? किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लांटी, किंगडम फंगाय आणि किंगडम अॅनिमलिया. तर हे व्हिटाकरनं सांगितलेलं 5 किंगडम क्लासिफिकेशन आहेत. त्यातले किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा आणि किंगडम फंगाय ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितले आहे आणि त्याचा अभ्यास सुद्धा केलेला आहे. तर या चॅप्टर मध्ये आपण किंगडम प्लांटी बघणार आहोत. तर किंगडम प्लांटी बघत असताना म्हणजेच काय, सृष्टी वनस्पती. तर सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे बघा, विच आर द स्पेशल सेल ऑर्गनलीज दॅट डिफरंशिएट प्लांट सेल्स फ्रॉम एनिमल सेल्स. म्हणजे एक प्रश्न विचारलाय तुम्हाला, विच आर द स्पेशल सेल ऑर्गनलीज दॅट डिफरंशिएट प्लांट सेल्स फ्रॉम एनिमल सेल्स. म्हणजे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी किंवा वनस्पती आणि प्राण्यांचा जर विचार केला आपण, तर कोणता फरक की ज्या फरकाच्या सहाय्याने आपण ते वेगळे आहेत हे सांगू शकतो. बघा, तर आणखी एकदा आपण प्रश्न बघूया. विच आर द स्पेशल सेल ऑर्गनलीज दॅट डिफरंशिएट प्लांट सेल्स फ्रॉम एनिमल सेल्स. म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये कोणता फरक आहे की ज्या फरकाच्या सहाय्याने आपण प्लांट सेल आणि एनिमल सेल वेगळे आहेत हे सांगू शकतोय. तर सगळ्यात महत्वाचा आपल्याला प्लांट्स आणि एनिमल्स मधला फरक काय सांगता येईल. प्लांट्स हे ऑटोट्रॉप्स आहेत. प्लांट्स हे ऑटोट्रॉप्स म्हणजे काय, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. बरोबर आहे. कोणत्या वनस्पतीचा जो भाग आहे की ज्या भागाचा उपयोग करून वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि त्या प्रोसेसला काय म्हणतात हे आपल्याला माहित आहे. तर वनस्पतीचा असणारा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ज्याला आपण पानं म्हणतो, त्या पानामध्ये असणाऱ्या क्लोरोप्लास्ट किंवा हरितलवक, त्या हरितलवकाच्या मदतीनं वनस्पती फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. म्हणून त्याला स्वयंपोषी म्हणतात किंवा ऑटोट्रॉप्स म्हणतो. हा सगळ्यात महत्वाचा फरक प्लांट्स आणि अॅनिमल्स मध्ये सांगता येईल. कारण अॅनिमल्स स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, ते प्लांट्सवर अवलंबून आहेत. म्हणून तर काय म्हणले बा, द ग्रुप ऑफ ऑटोट्रॉफिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग युकॅरियोटिक सेल्स. म्हणजे इथं प्लांट्स किंवा वनस्पती जे आहे त्या वनस्पतीची व्याख्या कशी सांगितली बा, द ग्रुप ऑफ ऑटोट्रॉफिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे स्वयंपोषी सजीवांचा एक गट की ज्याच्यामध्ये असणाऱ्या सेल्स ह्या कोणत्या प्रकारचे आहेत, युकॅरियोटिक सेल्स. म्हणजेच काय, अधिकेंद्रिकी पेशी. बरोबर. विथ सेल वॉल्स म्हणजे याचा अर्थ की ज्याच्यामध्ये सेल वॉल्स आहेत, पेशी भित्तिका असतात. इज द ग्रुप ऑफ प्लांट्स म्हणजे सजीव किंवा सजीव सृष्टी म्हणजे काय, द ग्रुप ऑफ ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी सजीवांचा गट, हॅव्हिंग युकॅरियोटिक सेल्स की ज्याच्यामध्ये काय सांगा, अधिकेंद्रिकी पेशी विथ सेल वॉल्स की ज्याच्यामध्ये पेशी भित्तिका आहेत, इज द ग्रुप ऑफ प्लांट्स. हे आपण प्लांटची डेफिनेशन सांगू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय हवा, प्लांट्स हॅव बिकम ऑटोट्रॉफिक ऍज दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल. मगाशी मी सांगितलं बा की प्लांट्स की ज्याच्यामध्ये महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे त्याचे लिव्ज आहेत की त्या लिव्ज मध्ये असलेलं जे काय क्लोरोफिल आहे म्हणजे हरितलवक म्हणतो, त्या हरितलवकाच्या मदतीने फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचं अन्न ते तयार करतात. म्हणून त्यांना ऑटोट्रॉफिक असे म्हणतात. हॅलो, वा आणखी एक महत्वाचा मुद्दा जो आहे किंगडम प्लांटीच्या बद्दल, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑफ किंगडम प्लांटी आर द मेन सोर्स ऑफ फूड फॉर ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जर आपण विचार केला, अदर्स सगळे जे आहेत म्हणजे अदर दॅन प्लांट्स म्हणजे वनस्पती सोडून असणारे सगळे जे प्राणी आहेत, ते प्राणी हे अन्नासाठी कशावरती अवलंबून आहेत, वनस्पतीवर आहे. म्हणजेच काय की जसं मगाशी आपण सांगितलं, प्लांट्स आर ऑटोट्रॉफिक
आणि बाकीचे सगळे हेट्रोट्रॉफिक आहेत, म्हणजे परपोषी आहेत, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. वनस्पतीच फक्त स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. त्यामुळं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑफ किंगडम प्लॅन्टी म्हणजे वनस्पती ह्या मोठा सोर्स आहेत इतरांसाठी. कशाचा? अन्नाचा सोर्स आहेत. आपण सगळेजण ते वनस्पतीवरती अवलंबून आहेत. म्हणून लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑफ किंगडम प्लॅन्टी आर द मेन सोर्स ऑफ फूड फॉर ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता बेसिस फॉर क्लासिफिकेशन, या प्लांटचं क्लासिफिकेशन करण्यासाठी सुद्धा काही क्रायटेरिया विचारात घेतलं. जसं व्हिटाकरनं लिव्हिंग वर्ल्डचं क्लासिफिकेशन करण्यासाठी काही क्रायटेरिया विचारात घेतले होते, तसं प्लांटचं सुद्धा क्लासिफिकेशन करताना काही क्रायटेरिया विचारात घेतले होते. ते कोणते आहेत बा? पहिला, द प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ ऑर्गन्स इज द फर्स्ट क्रायटेरियन फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. म्हणजे ऑर्गन्स, काही इंद्रिय, म्हणजे आपण जसं प्राण्यांच्या मध्ये इंद्रिय सांगतो तसं वनस्पतींची सुद्धा काही इंद्रिय किंवा अवयव किंवा काही भाग आहेत. ते भाग प्रत्येक वनस्पतीमध्ये असतील असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ वनस्पतीचा भाग म्हणजे कुठला सांगता येईल आपल्याला? प्लांटचे ऑर्गन्स, फ्लॉवर्स असतील, फ्रुट्स असतील, हे सगळे प्लांटचे ऑर्गन्स आहेत. मग ते सगळ्याच वनस्पतीमध्ये असतील असं नाही. तर हा एक पहिला क्रायटेरिया विचारात घेतला होता. प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ ऑर्गन्स इज द फर्स्ट क्रायटेरियन फॉर द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. इथं तुम्हाला चित्रात दिसते बा की ही जी वनस्पती आहे त्याला फुलं आहेत. काही वनस्पती असतील त्यांना फुलं नसणार आहेत. तसंच काही वनस्पतींमध्ये फ्रुट्स असतात, काही वनस्पतींमध्ये फ्रुट्स नसतात. हा पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया काय बा? द प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड. म्हणजे प्लांट्स मध्ये अन्न आणि पाणी वाहून नेण्यासाठी काय असतं हे सुद्धा आपण 8वी मध्ये बघितलेलं आहे. जसं आपण आपल्या शरीरामध्ये पाणी किंवा इतर अन्न हे रक्ताच्या मार्फत पोहोचलं जातं, म्हणजे आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. तसं वनस्पतींमध्ये कुठलीही ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम नसते, परंतु वॉटर आणि फूड वाहून नेण्यासाठी त्यांच्यामध्ये काय असतात? झायलम आणि फिलम असतात. तर हे झायलम आणि फिलम हे सुद्धा महत्वाचे भाग आहेत की त्यांच्या प्रेझेन्स आणि ऍब्सेन्स वर सुद्धा प्लांटचं क्लासिफिकेशन केलं जातं. ते टिश्यूज आहेत, झायलम आणि फायलम हे टिश्यूज आहेत की ज्या टिश्यूंच्या द्वारे अन्न आणि पाणी वनस्पतींच्या मध्ये पोहोचवलं जातं. तर ते आहेत किंवा नाहीत ह्याच्यावरनं सुद्धा प्लांटचं क्लासिफिकेशन केलं जातं. ते चित्रात दिसतंय तुम्हाला. त्यानंतर तिसरा जो काय बेसिस आहे क्लासिफिकेशनचा, डू द प्लांट्स बिअर सीड्स. म्हणजे बिया असणाऱ्या वनस्पती आणि बिया नसणाऱ्या वनस्पती, किंवा त्याच पद्धतीनं इफ दे डोंट देन वेदर द सीड्स आर एनक्लोज्ड इन अ फ्रूट ऑर नॉट. म्हणजे जर बिया असतील तर त्या बिया मग फळामध्ये आत असतात की त्या बिया त्याच्यावरती कोणतंही आवरण नसतं, असं सुद्धा बेसिसचा किंवा या मुद्द्याचा सुद्धा प्लांटच्या क्लासिफिकेशन साठी विचार केलेला आहे. कारण आपण बऱ्याच वेळा बघतो की काही ज्या फळं असतात त्या फळांच्या मध्ये बिया त्या फळाच्या आत असतात, काहींना त्या बियांच्या वरती कोणतंही आवरण नसतं. बरोबर आहे. तर हे जे काही बेसिस आहेत किंवा ह्या मुद्द्यांचा विचार करून क्लासिफिकेशन विचारात घेतलं गेलं. तिथे सुद्धा तुम्हाला दिसते बा उजव्या बाजूला सीड्स अँड फ्रूट, म्हणजे फ्रूटच्या आत सीड्स आहे आणि काही सीड्स असे आहेत की त्याच्यावरती कुठलंही आवरण नसतं, म्हणजे त्याच्यावरनं सुद्धा प्लांटचं क्लासिफिकेशन हे केलं गेलं. हे तुम्हाला पुढे लक्षात येईल. बघा आणखी एकदा, बेसिस फॉर क्लासिफिकेशन किंवा क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. द प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ ऑर्गन्स इज द फर्स्ट क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. म्हणजे फ्लॉवर्स किंवा फ्रुट्स हे जे काय ऑर्गन्स आहेत हे आहेत किंवा नाही या मुद्द्याचा विचार करून त्यांचं प्लांटचं क्लासिफिकेशन. दुसरं, द प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. म्हणजे पाणी आणि अन्न वनस्पतींच्या मध्ये वाहून नेण्यासाठी स्पेशल टिश्यू ज्याला आपण झायलम आणि फिलम म्हणतो ते त्याच्यामध्ये आहेत किंवा नाहीत ह्याच्यावरून. आणि तिसरा मुद्दा आहे, डू द प्लांट्स बिअर सीड्स. म्हणजे बिया असणाऱ्या वनस्पती त्या सुद्धा बिया जर असतील तर त्याच्यावरती आवरण आहे किंवा नाही ह्याच्यावरून सुद्धा प्लांटचं क्लासिफिकेशन केलं जातं. द नंबर ऑफ कॉटिलिडन्स इन द सीड्स. पुढचा आणखी एक मुद्दा काय बा, तर आपण बिया सुद्धा बघतो, त्या बिया सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. तर त्याचे 2 प्रकार सांगता येतील आपल्याला. कॉटिलिडन्स म्हणजे काय? दल, किती दल आहेत. म्हणजे एक बीज आपण घेतलं तर त्याचे 2 समान भाग होत असतील तर त्याला द्विदल म्हणतात, आणि जर त्याचे 2 समान भाग होत नसतील तर त्याला एकदल म्हणतात. म्हणजे मोनोकॉट आणि डायकॉट हे आपण बघणार आहोत नंतर. म्हणजे बिया सुद्धा कोणत्या प्रकारच्या, म्हणजे ते मोनोकॉट आहेत म्हणजे मोनोकॉटिलिडन म्हणजे एकदल आहेत का डायकॉटिलिडन म्हणजे द्विदल आहेत.
जर आपण भुईमुगाच्या शेंगा बघितल्या किंवा चिंचुका बघितल्या तर ते बी फोडल्यानंतर आपल्याला त्याचे दोन समान भाग दिसतील.